वर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत अध्याय 10 शारदा कथा. अपत्य लाभ ह्या या अध्यायाचे फळ आहे. श्री गणेशाय नमः. पूर्वी अनर्थ देशात देवव्रत द्विज ब्राह्मण यांची कन्या शारदा हिचा विवाह पद्मनाभ नावाच्या विद्वान ब्राह्मणाशी झाला. एकदा स्नान संध्येसाठी गेलेल्या पद्मनाभला सर्पदंशाने मृत्यू आला. अकाली वैद्य आलेल्या शारदेला तिच्या आई वडिलांनी आपल्या घरी आणले. एके दिवशी शारदा एकटीच घरात असताना नैद्रू नावाचे एक अंध ऋषी शारदेच्या घरी आले. शारदेने त्यांची मनोभावे पूजा केली. त्यावेळी नैद्रू ऋषींनी शारदेला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. शारदा म्हणते, हे घटित घडे केवी पूर्ण, असे म्हणून ती आपला पूर्ववृत्तांत सांगते. त्यावर ऋषी म्हणतात, माझा आशीर्वाद कदापिही खोटा ठरणार नाही. आता तू उमामहेशाचे व्रत कर. षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप कर, असे सांगून व्रताचा संपूर्ण विधी सांगितला. शारदेने 1 वर्ष यथासांग व्रत केले. व्रताचे उद्यापनही केले. एके दिवशी रात्री शारदा शिवमंत्राचा जप करत बसली होती. त्यावेळी अचानक तेथे पार्वती माता प्रगट झाली. देवीच्या तेजाने नैद्रू ऋषींना दृष्टी आली. माता म्हणते, तुला हवा असेल तो वर माग. ऋषी विनंती करतात की मी पुत्री शारदेला दिलेला आशीर्वाद खरा ठरवा. मातेने शारदेच्या गतजन्माचा इतिहास सांगितला. माता पार्वती आशीर्वाद देऊन गुप्त झाली. मातेच्या आशीर्वादाने शारदा गर्भवती झाली. परंतु लोक शारदेचा धिक्कार करू लागले. त्यातील एक वृद्ध म्हणाला, ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र, अघटित घडवी निर्धार, स्तंभेविन धरिले अंबर, कुंभिनी तरे जळावरी, ग्रहगण भगने दिवाकर, यास आहे कोणाचा आधार, सर्वदेही व्यापक परमेश्वर, परिशोधिता ठाई न पडे, परस्परे पंचभूतांशी वैर, ती एक रूपी चालती कौतुक थोर, जन्नी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो. तेव्हा आकाशवाणी झाली, शारदा निष्पाप आहे. माझ्या कृपेनेच ती गर्भवती झाली. याला कोणी पाप म्हणले तर त्याची जीभ झडेल. काही दिवसांनी शारदेला एक सुंदर सुलक्षणी पुत्र झाला. त्याचे नाव शारदानंद. तो भगवान शिवशंकराचा परमभक्त होता. त्यानंतर काही दिवसांनी शारदा पुत्रासह गोकर्ण यात्रेला गेली. तिथे तिचा गतजन्मातील पती भेटला. दोघांना ओळख पटली व त्यानंतर काही दिवसांनी दोघेही शिवपदाला गेले. ओम नमः शिवाय. माता पार्वती म्हणजेच उमामहेश्वर यांची कृपा तुम्हा आम्हावरही याप्रमाणेच हो, हीच शिवचरणी प्रार्थना. हर हर महादेव. बीडीसीला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव.